भूगोल इयत्ता 4 प्रकरण 2 पृथ्वीचे आवरणे. पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या आवरणास वातावरण असे म्हणतात. पृथ्वीवरील जमीन व त्याखालील भागास शिलावरण असे म्हणतात. तसेच पृथ्वीवरील पाण्याने व्यापलेल्या भागास जलावरण असे म्हणतात. पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीत एकत्रितपणे जीवावरण म्हणतात. आता एकेकाची माहिती पाहूयात. पहिल्यांदा शिलावरण. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारण 100 किलोमीटर खोलीपर्यंतच्या भागास शिलावरण म्हणतात. पृथ्वीवर दिसणारी पर्वत, पठार, मैदाने इत्यादी भुरुपे व विविध खडक म्हणजे आपल्याला दिसणारा शिलावरणाचा भाग होय. खडक म्हणजे वेगवेगळ्या खनिजांचे मिश्रण होय. खडकांच्या निर्मितीनुसार अग्निज, स्तरित व रूपांतरित असे 3 प्रमुख आहेत. जमिनीच्या सलग व मोठ्या भागास खंड म्हणतात. ती 7 खंडांमध्ये विभागली आहे. या खंडांच्या दरम्यान महासागर आहे. दुसरा, जलावरण. महासागर, समुद्र, सागर, सरोवरे, तलाव, नद्या हे जलावरणाचे भाग आहेत. जलाचा सर्वात मोठा साठा महासागरात असतो. महासागर पृथ्वीवरील खाऱ्या पाण्याच्या विशाल साठ्यास म्हणतात. सर्व महासागर सलग आहेत. आता समुद्र किंवा सागर कशाला म्हणतात? महासागरापेक्षा आकाराने लहान असणाऱ्या खाऱ्या पाण्याच्या साठ्यास समुद्र किंवा सागर म्हणतात. बहुतेक समुद्र हे महासागराचे भाग आहेत. उदाहरणार्थ अरबी समुद्र हा हिंदी महासागराचा भाग आहे. काही समुद्र हे महासागरांना जोडलेले नसतात. ते पूर्णपणे किंवा बहुतांशी जमिनीने वेढलेले असतात. त्यांना भूवेष्टित समुद्र म्हणतात. उदाहरणार्थ कॅस्पियन समुद्र, भूमध्य समुद्र. उपसागर. खाऱ्या पाण्याच्या ज्या जलाशयाच्या तिन्ही बाजू भूभागांनी वेढलेले असतात अशा जलाशयास उपसागर म्हणतात. उपसागर सागरापेक्षा लहान असतो. उदाहरणार्थ बंगालचा उपसागर. आखात. जमिनीत घुसलेल्या सागराच्या अरुंद भागास आखात म्हणतात. उदाहरणार्थ खंबातचे आखात. सामुद्रधुनी. 2 सागरांना जोडणाऱ्या सागरी जलाच्या अरुंद भागास सामुद्रधुनी म्हणतात. उदाहरणार्थ पालची सामुद्रधुनी ही अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात जोडते. आता तिसरा, वातावरण. पृथ्वीभोवतालच्या हवेच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात. वातावरण विविध वायू, बाष्प, धूलिकण इत्यादी घटकांपासून बनलेले आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागालगतच्या वातावरणातील हवा दाट असते. पृष्ठापासून जसे जसे उंच जावे तशी तशी हवा विरळ होत जाते. वातावरणातील हवेचे तापमान उंचीनुसार बदलते. ओझोन वायू अशा किरणांना पृथ्वीपर्यंत पोचू देत नाहीत. जीवावरण. आपल्या सभोवताली अनेक सजीव आहेत. त्यांमध्ये वनस्पती, प्राणी, पक्षी व सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो. हे सजीव पृथ्वीच्या शिलावरण, जलावरण व वातावरण या तीनही आवरणात आढळतात. अशा प्रकारे पृथ्वीवरील तीनही आवरणात आढळणाऱ्या जीवसृष्टीत एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात. दुसरा चॅप्टर संपला. व्हिडिओला लाईक, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.